तर काही लोक आनंदी आहेत, त्यांना 2 दिवस आनंदी राहू द्या असा टोला एक्झिट पोलच्या निकालावरून धंगेकरांनी लगावलेला आहे। मुरलीधर मोहोळ यांना त्यांनी हा टोला लगावलाय। 4 जून रोजी पुणेकर जिंकलेले असतील असा विश्वासही रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे। रवींद्र धंगेकर पुण्यातून महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आणि जे एक्झिट पोल आले त्याच्यामध्ये रवींद्र धंगेकर हरणार तर मुरलीधर मोहोळ हे जिंकणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता। त्यावरून आता रवींद्र धंगेकर यांनी हा टोला लगावलाय। कालपासून अनेक एक्झिट पोलवर वेगवेगळे निकाल येत आहेत आणि निकालावरून काही लोक खुशीत आहेत, परंतु 4 तारखेला पुणेकरांचा निकाल येणार आहे आणि पुणेकरांचा निकाल तुम्हाला पुणेकरांच्या बाजूने दिसेल हा माझा विश्वास आहे। आणि कुणी आनंदात 2 दिवस जायचं तर राहू द्या, परंतु 4 तारखेला 10 वाजता सकाळी पुणेकरांचा निकाल लागलेला दिसेल आणि त्याच्यामध्ये पुणेकरांचा उमेदवार हा जिंकलेला दिसेल हा माझा विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।